राज्य सरकारने सुयोमोटो ऍक्शन घेऊन पुनर्परीक्षा घेते. थोडा अभ्यास करून बोला हसबे साहेब. बरं, दोघांकडे जाण्याआधी अमोलजी कुमार सिंग यांच्यावर काय मी येतो आपल्याकडे. भाऊसाहेब आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. अमोलजी मला सांगा, परीक्षा पे चर्चा की आता पेपर फुटीवर उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर चर्चा कधी होईल? अहो, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते इथं दिलगिरी व्यक्त करतात, त्यांना लाज वाटली पाहिजे. 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करून तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय आणि सीबीआयच्या चौकशीला फास लावताय. ही कोणती नैतिकता आहे? बरं, सीबीआय यांची सगळं यांचं पुढे काही होणार नाही. पुन्हा विद्यार्थ्यांवरती आम्ही परीक्षा लादणार. म्हणजे जे विद्यार्थी जवळजवळ 24 महिने 25 महिने अभ्यास करतात आणि इतकी महत्वाची परीक्षा, वैदिक अभ्यासक्रमाची परीक्षा, ही नीटची परीक्षा देत असताना किती त्रासाला सामोरं जावं लागतं. आणि ही नीटची परीक्षा देत असताना जवळजवळ सगळे विद्यार्थी 70 ते 75% ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी असतात. सगळं आपलं कर्ज घेऊन या ठिकाणी मोठे मोठे क्लासेस लावून शहरामध्ये येऊन राहतात. त्यांचा प्रवासाचा खर्च, राहण्याचा खर्च, याचं गेली 25-30 महिन्याचा कोण खर्च देणार आणि पुन्हा परीक्षा लादणार. आणि इतक्या मानसिक तणावामध्ये ते विद्यार्थी परीक्षा देत असतात. त्याच्यामध्ये सगळे पालक इन्व्हॉल्व असतात, सगळं कुटुंब इन्व्हॉल्व असतं. अशा परिस्थितीमध्ये 3 तारखेला परीक्षा झाल्यानंतर 9 दिवसानंतर यांना जाग येते की पेपर फुटले. त्या ठराविक ठिकाणी त्या लोकांना अटॅक केला पाहिजे. कोणतरी असा ग्रुप तयार करतो सोशल मीडियावरती, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही जर पोस्ट टाकल्या त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. परंतु असे ग्रुप तयार करण्यावर कोणती कारवाई होत नाही. म्हणजे 10 दिवसांना तुम्हाला दावा शोध लागतो आणि तुम्ही सांगता आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अरे लाज वाटते पाहिजे तुम्हाला दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा. या ठिकाणी कितीतरी विद्यार्थ्यांनी नुकसान केलेलं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागलेले आहेत, मानसिक त्रास झाले, प्रचंड तणावामध्ये विद्यार्थी आहेत आणि तुम्ही पुन्हा परीक्षा लादतात. या परीक्षा लादण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे करते. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी स्पर्धा परीक्षा असतील, पेपर लिकेज करण्याचं काम करतं आणि कोणत्या स्पर्धा परीक्षा घेऊन नोकरी देण्याचं काम करत नाही. हे त्यांचं पाप आहे, हे त्यांचं अपयश आहे. त्यांच्या सरकारमधले अधिकारी देखील या ठिकाणी दोषी आहेत, त्यांना मिळालेले आहेत. संगनमताने हे रॅकेट चालवतात आणि या ठिकाणी लाखो रुपयाची लूट आणि भ्रष्टाचार करतात आणि कोचिंग क्लासेसला फायदा करण्याचं काम हे सरकार करतंय. यांनी माफी मागून चालणार नाही. परीक्षा सुद्धा पुनर्परीक्षा झाली काय? तुम्ही शहाणपणा शिकवता, चूक आहे तर चूकच आहे. पण तुमच्या राज्यांमध्ये लहान परीक्षांमध्ये पुनर्परीक्षा होत काम हे सरकार करतंय. हे कदापि सर होणारं सरकार आम्हाला नकोय. याला खाली खेचलंच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळण्याचा कोणता. बरं, विद्यार्थ्यांच्या हिताशी आणि त्याच्या संदर्भातली आपण चर्चा करतोय. हरीशजी, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. जे विद्यार्थी या सगळ्या घटनेला सामोरं गेले, त्यांच्या कुटुंबात सध्या काय वातावरण आहे आणि तुमच्याकडे मार्गदर्शन घेणाऱ्यांमध्ये सध्या किती संतापाची लाट आहे? हरीशजी. येस, एक लक्षात घ्या, मी यापूर्वी एका चॅनलवर बोललेलो आहे या विषयावर. सगळ्यात पहिले तर हा प्रश्न राजकीय प्रश्न म्हणून अगदी समोर आला नाही पाहिजे. बर, महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार कोणाचं आहे त्याच्यामुळे हे असले गैरप्रकार थांबणार आहेत अशातला मुळीच भाग नाही. आणि मी एक अनुभवातनं सांगतो, गेली 20 वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा मॉक या परीक्षांचा आम्ही घेतो. आणि तो इतका फेमस आहे की जे विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये टॉपर्स असतात तेही फायनल याच्यामध्ये तशा पद्धतीचे असतात. बरं, प्रश्न असा आहे की हे करत असताना मला या पूर्ण सिस्टम मधले जेवढे काही फ्लॉज आहेत आणि धोके आहेत ते सगळे आम्हाला माहिती पडलेले आहेत. फक्त आम्ही डीपर ही संस्था अतिशय सामाजिक दृष्ट्या आणि विद्यार्थी, ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्याच्या तुलनेत कुठे कमी पडू नये याच्यासाठी आम्ही जे काम करतो त्याच्यातून एक गोष्ट मला तुम्हाला सुचवायची आहे की कितीही तुम्ही कोणत्याही प्रकारचे कसेही बंधनं टाकलेत तरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काय झालेलं आहे ते सांगतो तुम्हाला. एका बाजूला कोचिंग क्लासेस आहेत, त्या कोचिंग क्लासेसला जुळून काही वेगवेगळ्या अशा एकंदरीत इकोसिस्टम तयार झालेले आहे. त्याच्यामध्ये हॉस्टेल्स आहेत. हॉस्टेलच्या बरोबरीने आता परीक्षेनंतर प्रवेश कुठे मिळेल याच्यासाठीचे काउन्सिलिंग युनिट्स आहेत. काउन्सिलिंग युनिट्स आणि हॉस्टेल्सला कायमस्वरूपी वाटत आलेलं आहे की ज्या प्रमाणामध्ये कोचिंग वाले पैसे मिळवतात त्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळत नाही. बरं,
मग त्या दृष्टिकोनातनं कुठून ना कुठून तरी या सेक्टर मधली काही लोक एकंदरीत असले गैरप्रकार करण्याच्या दृष्टिकोनातनं पुढे येतात. बरं बरं. त्यांनी केलेला गैरप्रकार जो असतो त्याच्यातून आपली पोळी सहजपणे कशी काय भाजल्या जाऊ शकते या दृष्टिकोनातनं काही क्लासेस प्रयत्न करतात. बरं. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुद्दा आला मला आपला लक्षात. नाही एक लक्षात घ्या, मी मूळ मुद्द्याकडे येतोय. बोला ना, तुम्ही लवकर याला बोला. मागच्या वेळी पण दिलेलं होतं आणि त्याचं काही अगदी हे निघालं नाही, सोल्युशन निघालेलं नाही. बरं. याचं सोल्युशन एकच आहे की कोणत्याही एका परीक्षेनुसार एका परीक्षेवर एवढ्या महत्वाच्या करिअरचं डिसिजन होताच कामा नये. तुम्हाला कमीत कमी 2 किंवा 3 परीक्षा घेऊन त्याचा ऍव्हरेज काढून जर विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश दिले तरच अगदी खऱ्या. बरोबर आहे. म्हणजे मूल्यमापनामध्ये बदल करण्यात यावा आणि त्यानुसार विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हावं. भाऊसाहेब आजबेंना मला प्रश्न करायचा आहे. अहो, एखादी परीक्षा होते, परीक्षेसंदर्भातला पेपर फुटतो आणि पेपर फुटीनंतर थेटपणे सीबीआय चौकशीची मागणी होते आणि त्याच्या अंडर जर या गोष्टी येणार असतील तर खरोखर विद्यार्थ्यांचं भवितव्य कुठे घेऊन चाललोय आपण. या परीक्षा आणि परीक्षेनंतर झालेल्या पेपर फुटी संदर्भामध्ये ज्यावेळेला सीबीआयला यामध्ये उतरावं लागतं म्हणजे नेक्सस